नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे प्रोटीन शेक, प्रोटीन हर्बल सप्लिमेंट यांचा जो विळखा आहे त्या विळख्यातून बाहेर पडा, जागे व्हा, हा विषय आपण आज चर्चा करतो. खरं तर पहिला एक प्रश्न आपण घेऊया. त्याच्यामध्ये खरंच प्रोटीन पावडरची गरज कोणाला असते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, खरं तर हे डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं पाहिजे. प्रोटीन पावडरची गरज कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे, प्रोटीन पावडरची गरज जे पचन ज्यांना होत नाही, जे आजारी लोक आहेत किंवा ज्याची पचनक्षमता पूर्णपणे बिघडलेली आहे आणि जे आपण अन्न खातोय ते चर्वण करून डायजेस्ट करून ज्याला पचवता येत नाही व्यवस्थितपणे, अशा लोकांना प्रोटीन पावडरची किंवा प्रोटीन शेकची गरज असते. जसं की उदाहरणार्थ एखादा गंभीर आजार झाला आहे आणि त्याला ICUमध्ये आहे किंवा ICUमधून तो बाहेर काढलेला आहे आणि गंभीर आजारातून तो बरा झाला आहे आणि त्याची पचनशक्ती वीक असताना त्याला पटकन चांगला आहार मिळावा यासाठी आपण प्रोटीन पावडर्स वगैरे दिल्या जातात. पण अलीकडं ह्या प्रोटीन पावडरचा हर्बल प्रोटीन पावडर या अशा वेगवेगळ्या नावाने छान नावाने अतिशय चांगल्या जाहिराती करून त्याला आपण बळी पडतो आणि ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी अशा भरमसाठ ते बाजारामध्ये आणले आणि त्याला आपण बळी पडून आपण वजन कमी करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, आपला दिवसभर फ्रेश राहावं यासाठी, स्टॅमिना वाढावा यासाठी, अशा अनेक कारणासाठी तुम्हाला ते जाहिरातीमधून दाखवतात आणि आपण त्याचं वेळ लावून ह्या प्रोटीन पावडरचा वापर आपण सर्रास करत चाललो. अगदी व्यायामाचं घेतलं तर व्यायाम तर प्रोटीन शेकशिवाय किंवा प्रोटीन सप्लिमेंटशिवाय व्यायामच नाही, इतपत ते सत्य होत चाललं आहे. कुठलंही बघा तुम्ही, आता एक फॅशनच झाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलरचे ते प्रोटीन शेकचे बॉटल्स असतात आणि ते एक्सरसाइज करताना जिममध्ये घेऊन येतात आणि एक्सरसाइज करतच तो जे काही प्रोटीन शेक आहे किंवा प्रोटीन सप्लिमेंट आहे ते पीत जातात किंवा जाऊन आल्यानंतर तरी पितात. हे खरंच गरजेचं आहे का? आपल्याला देवाने दात दिलेत, कशासाठी दिलेत? तर आपण अन्न चावून खाऊ शकतो. आपण मनुष्य प्राणी आहे, आपल्याला चावायला दात दिलेत. जोपर्यंत आपण लहान आहे, जोपर्यंत आपल्याला दात आलेले नाही आहेत, तोपर्यंत आपल्याला भाताची पेज, दूध हा आहार सांगितला आहे, म्हणजेच लिक्विड डाएट. आणि त्यानंतर ज्यावेळी दात येतील त्यावेळी आपल्याला पूर्ण आहार, जो काही भात, भाजी, चपाती अशा प्रकारचा आहार आहे, तो पचनावाटे घेऊन त्याच्यातून आपल्याला रस आणि त्याच्यातून रस, रक्त, मांस हे सगळे धातू बनवून आपलं शरीर चालतं. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही एकतर आपल्याला ज्यावेळी दात येतील त्यावेळी हे अन्न खायला पाहिजे, त्याच्यावेळी जर असं रेडीमेड प्रोटीन फूड जर वापरायला लागलो तर आपल्या शरीराला त्याची सवय लागून जाते. म्हणजे ऐत खाऊ शरीर होऊन जातं. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण जर सगळं रेडीमेडच उपलब्ध होत असेल तर आपली संस्था जी आहे खूप वीक होत जाते. कारण त्याला माहिती आहे, जर रेडीमेड फूड येत असेल तर आपल्याला पचन करायची गरजच काय? जसं आपला अपेंडिक्स हा अवयव हा कच्चं मांस पचवण्यासाठी होता, पण आपण कच्चं मांस खाणं बंद केल्यापासून तो अपेंडिक्सचा अवयव हा आपोआप तो जिरत गेला. म्हणजे तसंच इतर बाबतीतही होऊ शकतं. असं जर प्रोटीन पावडरचं आणि रेडीमेड फूडचं जर पॅकिंग फूड तुम्ही प्रोटीन शेक असं प्रमाण जर वाढवत चालला तर पचनक्षमता आपली अजूनच वीक होऊ शकते आणि रोगप्रतिकार क्षमता त्या मानानं खूप कमी होऊ शकते. कारण किती दिवस तुम्ही अशा प्रोटीन शेक आणि प्रोटीन पावडर्स घेणार आहे? एखादा माणूस जर बापाच्या संपत्तीवर जर खात असेल तर आपण त्याला म्हणतो हा काहीच करत नाही, बापाच्या संपत्तीवर खातोय आणि ही संपत्ती त्याला किती दिवस जाणार आहे, हे आपण सहजासहजी बोलून जातो. त्याचं उदाहरण घ्या की अशी जी प्रोटीन पावडर जे तुम्ही रेडीमेड घेताय ती किती दिवस अशी पुरणार आहे तुम्हाला? भात, भाजी, चपाती हे तुम्हाला खावंच लागणार आहे. किती दिवस अशी प्रोटीन पावडर घेऊ शकता? याचा नीट विचार आपण केला तर आपल्याला वास्तव समजेल. तर अशा पद्धतीनं ह्या जे काही भयंकर चाललं आहे प्रोटीन पावडरचा वापर, त्याच्यामुळं अनेक आजारांना आपल्याला पुढे जाऊन, जसं की कोविडचा पॅन्डेमिक आला त्यावेळी आपण सहजासहजी बऱ्याच आजारांना बळी पडलो. अशा पद्धतीनं आपली जी काही अन्न खाण्याची जी क्षमता आहे
ते आपण पंच ज्ञानेंद्रियांना खातो. म्हणजे सगळे रस जे आहेत आपल्याला, त्या सगळ्या रसांचं आपल्याला पंचेंद्रियांनी ज्ञान झाल्यानंतर आपलं ते पचन चांगलं होतं असं आयुर्वेद सांगतं. जर रेडीमेड फूड दिलं तर तुम्हाला कुठल्याही चव समजणार नाहीत. कडू, तिखट, खारट, आंबट हे कुठल्या चवीचा काही संबंधच येत नाही जर अशा प्रोटीन पावडरचा वापर तुम्ही जास्त केला तर. त्यामुळं पचनसंस्था आणि ज्ञानेंद्रिय ही बंद पडल्यासारखीच होणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे काही रेडीमेड जे तुम्ही प्रोटीन शेक, सप्लिमेंट्स आणि त्याच्याबरोबर अजून एक त्यातली गंभीर गोष्ट म्हणजे स्टिरॉइड्स ह्याच्यामध्ये ॲड केलेलं असतात, कॅफिन्स ॲड केलेलं असतात. त्यामुळं थोडंसं आपल्याला स्फूर्ती आल्यासारखं होतं. थोडक्यात ही नशाच आहे एक प्रकारची. तर अशा पद्धतीनं हे भयंकर जे चाललं आहे त्याच्या ते ओळखा आणि वेळीच जागे व्हा. तर अशा पद्धतीचे रेडीमेड फूड्स, प्रोटीन पावडर्स, सप्लिमेंट अगदी लहान मुलांपासून आपण घेतो तर घेतो, प्लस आपण लहान मुलांना पण त्याची सवय लागायला लावली. तर कुठल्या कंपनीचं मी नाव घेत नाही, पण लहान मुलांना तुम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ह्या वयापासून सुद्धा आपण त्याचे प्रोटीन पावडर, सप्लिमेंट द्यायला लागलो आहे. काय गरज होती? काय अगोदरच्या काळामध्ये हे असे तुम्हाला होते प्रोटीन पावडर 1 वर्ष वयासाठी ही प्रोटीन पावडर रेडीमेड आहे, 2 वर्ष वयासाठी ही प्रोटीन पावडर रेडीमेड आहे, हे अगोदर होतं का? मग आत्ताच ते कशासाठी गरज आहे त्याची? ज्यावेळी दूध आहे, भाताची पेज आपण देऊ शकतो, मुगाच्या डाळीचं पाणी आपण देऊ शकतो आणि त्यानंतर पातळ भात, ह्या अशा पद्धतीनं आपण पुढे गेल्यानंतर ज्यावेळी दात येतील त्यावेळी आपण आहार असं अगोदरचं इतिहास असताना आपल्याला शरीरशास्त्र असताना हे मध्येच ह्या प्रोटीन पावडर लहान मुलांना पण तुम्ही का बरं देताय? दूध घेताना दुधाबरोबर पण चॉकलेट फ्लेवरचे वेगवेगळे प्रोटीन पावडर आपण सगळ्या प्रोटीन पावडर्सच आहेत वेगवेगळ्या. सोया प्रोटीन, वे प्रोटीन, वेगवेगळ्या हर्बल प्रोटीन पावडर, वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या पद्धतीनं हे तुम्हाला बाजारामध्ये आणलं जातं. छान त्याच्या जाहिराती केल्या जातात आणि सहजपणे आपण त्याला बळी पडतो. आणि ह्या मल्टीनॅशनल कंपनी करोडोंचा व्यवसाय करून आपल्याला विकत देत आहेत. कारण का हे काय गहू, सोयाबीन याच्यापासूनच ते काढले जातं ना, दुधापासून. वे प्रोटीन काय दुधापासूनच तयार होतं ना. मग दूध घ्यायला काय अडचण आहे? पचनक्षमता आपली तेवढी आहे की आपण दूध पचवू शकतो. एकतर वयस्कर लोकांना ते पचवण्याची क्षमता कमी असते, त्या वयामध्ये आपण ह्या गोष्टींचा वापर करू शकतो. मग तरुणपणी आपलं शरीर चांगलं असताना ह्या गोष्टींचा वापर आपण कशासाठी करतो आहे आणि आपल्या शरीराचं नुकसान करून घेतो आहे. आणि पर्यायी आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते, शरीर आपलं दुसऱ्यावर अवलंबून राहतं, डिपेंडंट होतं. म्हणून जे वेगवेगळे नवीन आजार आहेत त्याला आपण प्रतिकार करू शकत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं ह्या बाजारातून, ह्या विळख्यातून वेळीच जागे व्हा. ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर बॅनच करायला पाहिजे, पण ह्या गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात. संविधानानं त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्या मनानं तरी ह्या गोष्टींना तुम्ही बॅन करा. प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक, जिम करा, काही करा. अन्नातून सगळं वाढू शकतं, कितीही आपल्याला ताकद वाढू शकते, बॉडी बिल्डिंग होऊ शकते. अन्न खाऊन सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं या प्रोटीन पावडरच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडा आणि आपलं शरीर वाचवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.